नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 आणि याचा 6वा धडा स्टॅटिस्टिक्स आणि याचा आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत. तर त्यातला आपण फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये सेकंड बघणार आहोत. तर हा जो चार्ट आहे आपल्याला हा दिलेला आहे आणि क्वेश्चन दिलेला आहे इन द फॉलोइंग चार्ट द टोल पेड बाय ड्रायव्हर्स and the number of vehicles it showed. Find the mean of the toll by assume the mean method. पहिला प्रश्न जो होता आपला तो डायरेक्ट मेथडने सोडवायचा होता. आता आत्ताचा जो आहे तो assumed mean मेथडने सोडवायचा आहे. तर हा जो चार्ट आहे आपल्याला दिलेला आहे, टोल दिलेला आहे आणि तो रुपयांमध्ये आहे. म्हणजे एवढ्या गाड्यांनी एवढ्या रुपयांचा टोल पे केलेला आहे. म्हणजे 300 ते 400 रुपयांचा टोल 80 गाड्यांनी पे केलाय. तसंच 400 ते 500 रुपयांचा टोल 110 गाड्यांनी पे केलेला आहे. असा आपल्याला चार्ट दिलेला आहे. आता आपल्याला हे माहित आहे की हा जे आहे हे जे आहे ते आपले क्लास आहेत आणि ही जी आहे ती आपली फ्रिक्वेन्सी आहे ह्या क्लासची. तर आपण हा चार्ट काढून घेतलेला आहे. तर फर्स्ट आहे आपला क्लास. तर हे आपले क्लास आहेत. ही आपण फ्रिक्वेन्सी दिलेली लिहून घेतलेली आहे. क्लास मार्क म्हणजेच आपण xi पण लिहिलेला आहे. DI काय आहे बघा, तर क्लास मार्क मायनस अज्युम्ड मीन, तर तो इथे असेल आणि fi इंटू DI हा इथे असेल. तर आता आपण क्लास मार्क लिहून घ्यायचा. क्लास मार्क काय आहे आपला, तर अप्पर क्लास प्लस लोअर क्लास अपॉन 2. तर अप्पर क्लास आहे आपली 400 अधिक 300 म्हणजे 700 आलं आणि भागिले 2 आलं आपलं 350. इथे काय येतंय बघा, काय करायचं, या दोघांची मीन मधली संख्या काय आहे ते इथे लिहायची. 400 आणि 500 मधली संख्या काय आहे, तर 450. हे बघा आता पॅटर्न एक फॉलो होतोय, तो म्हणजे जो आपला लोअर क्लास आहे त्यामध्ये 50 ऍड होत आहेत. तर इथे आलं 550, तर 650 आणि इथं 750. हा आला आपला क्लास मार्क. आता आपल्याला DI काढायचा आहे. तर DI कसं काढणार, xi म्हणजेच आपला क्लास मार्क मायनस अज्युम्ड मीन. आता अज्युम कोणता आपण मीन करणार, तर स्टार्टिंगला आपण काय करायचं, फ्रिक्वेन्सीचा टेबल बघायचा. तर फ्रिक्वेन्सीच्या टेबल मध्ये कोणाची फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणत्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, तर 120, 500 ते 600 या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर त्या फ्रिक्वेन्सीचा जो आपला क्लास मार्क आहे त्या क्लास मार्कला आपण अज्युम्ड मीन मानायचा. तर ठीक आहे. तर आपण क्लास मार्क घ्यायचा म्हणजे 350, इथं लिहिते मी 350 वजा अज्युम्ड मीन जो की आपला हा आहे 550. तर आपल्या बघा या दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय येतं, मायनस 200 येते बरोबर. आता इथं 450 आहे, 450 वजा 550 किती येते सबट्रॅक्शन, मायनस 100. 550 वजा 550 0 आला आपला आणि इथे बघा काय येते, 650 वजा 550 इथे आलं पॉझिटिव्ह 100 आणि इथे येणार पॉझिटिव्ह 200. इथे बघायचं 0. वर जे असतात त्या आपल्या निगेटिव्ह असतात आणि वरचे जे आहेत त्या आपल्या खाली असतात संख्या, त्या फक्त पॉझिटिव्ह मध्ये असतात. तर हा झाला आपला DI. ठीक आहे. आता आपण काय काढणार आहे, fi इंटू DI. तर fi इंटू DI चं मल्टिप्लिकेशन करायची. तर किती येते, 8 दुनी 16, 1 2 3 0 आणि मायनसचं साइन. इथे बघा काय येते, 11 1 11, 1 2 3 0 आणि मायनसचं साइन. इथे 0 आहे 0, 7 1 7 आणि 1 2 3 0, 4 दुनी 8, 1 2 3 0. तर हा झाला आपला DI. इतकं सोपं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, n काढायचं आहे. तर आपला n किती येतोय बघा, या सर्वांची ऍडिशन केल्यावरती आपल्याला काय भेटेल, तर इथे बघा 0. त्यासाठी हे सर्व युनिटला युनिट, टेन्सला टेन्स हे असं लिहून घ्यायचं. तर इथे बघा येतंय, तर 420 आपला n येतोय आणि आपला fi इंटू DI बघा काय येतोय, तर मायनस 16,000 मायनस 11,000. या दोघांची ऍडिशन
ऍडिशन होते, सेम साइन आहे मायनस मायनस, तर ऍडिशन आपली होते 27,000. ठीक आहे, 27,000 आणि जे की मायनस आहे आणि मायनस 20,000 प्लस या दोघांची किती आहे प्लस 15,000. तर या सर्वांची ऍडिशन आपली होतीये मायनस 12,000. ठीक आहे, तर हा झाला आपला FIDI जो की मायनस मध्ये आहे. मायनसचं साइन राहून द्यायचं नाही, तर पुढचं कॅल्क्युलेशन देखील आपलं चुकतं. पुढे आपण काय करणार आहे, डी बार काढणार आहे. तर आपण डी बार कसा काढतो, तर बघा डी बार इज इक्वल्स टू समेशन ऑफ FIDI अपॉन n आपण काढला होता इथे, बरोबर. तर आपलं बघा मायनस 1200 अपॉन 420, 0 ला 0 कट केला. या दोघांचे आपण डिव्हिजन केल्यानंतर आपला आन्सर येते मायनस 28.57. तर हा आला आपला डी आहे. हा काय आहे, डी बार आहे. आणि तर आता आपला डी बार काढून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, एक्स बार जो आपला आहे a प्लस डी बार. ए आपला काय आहे, अज्युम्ड मीन जो की आपण अज्युम केला होता, जो क्लास मार्क होता, तर तो आपला होता 550 आणि डी बार आपला हा आलेला आहे. सो त्या दोघांची आपण ऍडिशन करणार आहे. तर आपली ऍडिशन बघा किती येते, 550 प्लस मायनस 28.57 55 आणि हे प्लस मायनस मायनस होणार 57. तेव्हा 550 मायनस 28.57 केल्यावरती आपला आन्सर येते 521.43 असं येते. हा आला आपला एक्स बार आणि हे आपला आन्सर झाला. आणि याच्या पुढे युनिट लिहायला विसरायचं नाही. आता आपल्याला टोल दिला होता, बरोबर, आणि टोल आपल्याला कशामध्ये दिला होता, रुपीज मध्ये दिला होता, तर इथे पण रुपीज लिहायचं. तर आता आपला तिसरा क्वेश्चन जो आहे, आपल्याला हा चार्ट दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे, अ मिल्क सेंटर sold milk to 50 customers. The table below gives the number of customers and the milk they purchased. Find the mean of the milk sold by direct method. आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. तर ठीक आहे, आता आपण बघितलेला याच्या आधीचा अज्युम्ड मीन मेथड होता, त्यामध्ये आपले 5 कॉलम होते आणि यामध्ये आपले 4 कॉलम असणार आहेत कारण डायरेक्ट मेथड आहे. तर ठीक आहे, आपल्याला काय दिलंय चार्ट मध्ये, मिल्क सोल्ड म्हणजे सोल्ड, तर एवढं लिटर मध्ये मिल्क सोल्ड केलेलं आहे आणि एवढ्या कस्टमर्सनी ते परचेस केलेलं आहे. तर आता 1 to 2 लिटर मिल्क जे आहे ते 17 कस्टमरने खरेदी केलेलं आहे. 2 ते 3 लिटर मिल्क हे 13 कस्टमरने खरेदी केलेलं आहे, असा आपल्याला चार्ट दिलाय. आता आपल्याला डायरेक्ट मेथडने मीन काढायचा आहे. आपण क्लास लिहिलेला आहे, क्लास मार्क म्हणजेच XI, फ्रिक्वेन्सी FI आणि डायरेक्ट मेथड मध्ये आपण FI इंटू XI करतो. तर आपले जे क्लासेस आहेत ते 1 to 2, 2 to 3, 3 ते 4. ठीक आहे, आणि जो आपला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती आहे 17, 13, 10, 7 and 3 ही आपली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आणि आता आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क कसा काढणार बघा, अप्पर क्लास प्लस लोअर क्लास अपॉन 2. आता आपण मागच्या ह्याच्यात काय केलं होतं की सोपं होतं, मधली कोणती संख्या आहे हे काढणं आपल्याला त्यामध्ये सोपं होतं. पण यामध्ये काय दिलंय, सलग 2 नंबर दिलेत. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की काय असणार आहे, याचं 1.5 असणार आहे. ठीक आहे, कारण 3 होणार बेरीज यांची आणि अपॉन 2 म्हटल्यावरती 1.5. इथं पण तसंच करणार आपण, फक्त 0.5 इथं लोअर क्लास मध्ये ऍड करतोय. ठीक आहे, इथं असणार 3.5, इथं 4.5 आणि इथं 5.5. ही झाली याची इझी मेथड. तर आपल्याला आता यांची मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायची आहे. म्हणून आता आपण फ्रिक्वेन्सीचा n काढतो, म्हणजेच काय आपलं इथंच काय असतं, समेशन ऑफ FI. ठीक आहे, हे आपलं असतं. तर याचा आन्सर काय येते बघा, 17 अधिक 13 30, 40 आणि हे 10 म्हणजेच 50 झाले. यांची ऍडिशन केल्यावरती बघा इथे येतंय 0, इथे 2, इथे 0.5
आन्सर येते 141. हे आपल्याला काय आलंय, समेशन ऑफ Fi इंटू xi आलेला आहे. तर हे झालं आन्सर. आता आपण मीन काढणार आहोत, म्हणजे आपण काढणार आहोत x बार. आणि x बार आपण कसं काढतो, समेशन ऑफ Fi xi अपॉन n, जो की आपला इथं असतो समेशन ऑफ Fi. तर आपण व्हॅल्यूज पुट करूया. n आपला आला होता 50 आणि आपलं समेशन ऑफ Fi इंटू xi आलं होतं 141. तर या दोघांची डिव्हिजन केल्यानंतर आन्सर काय येतंय 2.82. आणि आपल्याला मिल्क सोल्ट दिलेला आहे. मिल्कचं युनिट काय असतं, लिटर. मग आपण इथे पुढे लिहिणार लिटर आणि युनिट लिहायला विसरायचं नाही. तर हा झाला आपला मिल्क. आणि इथे खाली देअरफॉर म्हणून पण लिहायचं, देअरफॉर मीन ऑफ द मिल्क सोल्ड इज 2.82 लिटर. तर हा आपल्याला दिलेला आहे 4th क्वेश्चन आणि हा आपल्याला चार्ट दिलेला आहे. तर आपण आता क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन काय आहे, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस ऑफ सम फार्म ओनर्स इज गिवन बिलो. फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय अज्युम्ड मीन मेथड. तर आपल्याला हा चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये बघा काय सांगितलंय, हे प्रोडक्शन दिलेलं आहे जे की 1000 रुपीज मध्ये आहे, अर्थातच रुपीज मध्ये आहे. आणि हे नंबर ऑफ फार्म ओनर्स दिलेले आहेत, म्हणजे एवढे फार्म ओनर्स आहेत 20 की ज्यांचं प्रोडक्शन 25,000 ते 30,000 पर्यंत होतं. 25 फार्म ओनर्स असे आहेत की ज्यांचं 30,000 ते 35,000 पर्यंत प्रोडक्शन होतं. तर हा आपल्याला चार्ट दिलेला आहे आणि आपल्याला याचं अज्युम्ड मीन मेथड काढायची आहे. अज्युम्ड मीन मेथडने आपल्याला मीन काढायचं आहे, ठीक आहे. आणि काय काढायचंय, मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस. चार्ट काढून घेतलेला आहे, क्लास लिहिलेले आहे, क्लास मार्क म्हणजे xi लिहिलेला आहे. तर फ्रिक्वेन्सी आपल्याला जी गिवन असते ती आपली फ्रिक्वेन्सी असते ती लिहिलेली आहे. आपण di काढणार आहोत आणि fi di काढणार आहोत. तर आपण क्लास लिहिलेला आहे. क्लास मार्क आपण कसा काढतो, आता मी खूप वेळा सांगितलंय, त्यामुळे यांच्या मिडल मधलं जे असतो, मिडल मधली आपली संख्या असते तो लिहायचा असतो. नाहीतर दुसरी पद्धत असते ती म्हणजे 30 अधिक 25 भागिले 2. तर आपला किती येईल आन्सर, 55 भागिले 2. आपल्या इथला क्लास मार्क येईल 27.5 कारण मिडल असणार, ठीक आहे. तर बघा पॅटर्न बघायचा, आपण काय करायचं, पॅटर्न फॉलो कोणता होईल, इथं जो येईल ना पॅटर्न तोच खाली फॉलो होतो. आता बघा 25 मध्ये 2 ऍड केले आणि 0.5 जोडलाय पुढे, मग तसंच यामध्ये करायचं. 30 मध्ये 2 ऍड केले म्हणजे 32 आणि 0.5, ठीक आहे. हा आपला क्लास मार्क आला. तसंच याचं करणार आपण 37.5, इथं 42.5, इथं 47.5. ही सोपी ट्रिक आहे जी की मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. आणि आता आपण DI काढणार आहे. त्याआधी आपल्याला काय काढलं पाहिजे, अज्युम्ड मीन. आपल्याला मीन अज्युम केला पाहिजे. तर आपण काय घेऊया, आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त, जी की इथे आहे फ्रिक्वेन्सी, त्याचा आपल्याला मीन अज्युम करायचा असतो, ठीक आहे. मग आपण हा करूया 32.5. तर आता आपण क्लास मार्क काढला, फ्रिक्वेन्सी काढला, आता आपण DI काढणार आहे. तर DI कसं काढतो, क्लास मार्क मायनस अज्युम्ड मीन. आता आपण अज्युम कोणता केलाय, हा केलाय. तर आपण काढणार, इथे खाली कॅल्क्युलेशन करते मी. तर x आपण घेऊया 27.5 मायनस 32.5. पण 32 मधून 27 घालवले तर आपला आन्सर येतं 5, ठीक आहे. आणि मायनसचं फक्त साइन. आता हे नाही लिहिलं 0.0 लिहिलं नाही तरी चालेल, म्हणजे आपला आन्सर हे आहे, बरोबर, -5. आता 32.5 मायनस 32.5 आन्सर येते 0. 37.5 मायनस 32.5 आन्सर सरळ सरळ दिसतंय की 5 आहे. नंतर 42 मायनस 5 42.5 मायनस 32.5. तर आपला आन्सर येईल 47.5. तर आपलं बघा 15 येते. तर FI DI आपला F आहे 20, D आहे म्हणजे 20 5
100 आणि मायनसचं साइन फक्त येणार. इथे 0च येणार, इथे येणार 75, इथे येणार 100 आणि इथे येणार 150. तर आता आपण फ्रिक्वेन्सीचा काय काढतो, n काढतो. ठीक आहे, म्हणजेच काय आपला येतो फ्रिक्वेन्सीचा n म्हणजेच समेशन ऑफ fi. तर आपला आन्सर इथं किती येतंय ऍडिशन केल्यावरती 80. आता आपण n काढला, आपण FIDI काढणार आहोत म्हणजे तिथं समेशन ऑफ FIDI. तर हे बघा, हे मायनस मध्ये, ह्याचं आपण नंतरच करूया. याची ऍडिशन आपण केली तर किती येते बघा, हे 175 आणि त्यामध्ये 150 ऍड केलं तर आपल्या येतंय 325. ठीक आहे, आणि मायनस 100, तर आन्सर किती येतंय 225. हे आपला आन्सर येतंय. ठीक आहे, आता n काढला आणि समेशन ऑफ FIDI काढला. आता आपण काढणार आहोत d बार, आणि d बार झाला की x बार, मग आपला जो x बार असेल तो आपला मीन असेल. ठीक आहे, आपण d बार कसा काढतो, समेशन ऑफ FIDI अपॉन n किती आहे 225 अपॉन 80. तर आपण या दोघांची आपण डिव्हिजन केल्यानंतर काय येते 2.81 हा आपला d बार येतोय. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला काढायचा आहे x बार जो की आपला असतो a प्लस d बार. a आपण काय केलं होता 32.5 प्लस d बार आपला आलाय 2.81 35.31. तर हे बघा, हा काय आलाय आपला मीन आलाय. आता क्वेश्चन मध्ये बघितल्यानंतर काही जण काय करतील इथंच थांबतील, ते म्हणतील आलेला आहे आमचा मीन, पण तसा नाहीये. तर आपल्याला प्रोडक्शन कशामध्ये दिलं होतं 1000 रुपीज मध्ये दिलं होतं, म्हणजे आपल्याला याला पण 1000 मध्ये कन्वर्ट करायला लागणार. मग आपण कसं करतो 35.31 into 1000. तर आपला आन्सर किती येणार 3531 आणि 10. ठीक आहे, तर हे येते आपला आन्सर, आणि रुपीजचं साइन विसरायचं नाही. तर हा आपला मीन आलाय. ठीक आहे, प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेसचा मीन 35,310 रुपीज.